हेमकांत स्ट्रायकर एंड वरती आहेत आणि अनिल नॉन स्ट्रायकर एंड वर. चला अंपायर्स कडे आपला मोबाईल आता जमा करा. हेमकांत आमच्या सचिन पाटील जे स्कोरिंग साठी बसलेत त्यांचे अंपायरचा अधिकृत इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. मॅच ऑन केली जाईल. हेमकांत आणि त्याच्या समवेत बॅटिंग वरती आपण पाहतोय अनिल आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला घेऊन चला मॅच ऑन करा. चला मॅच चालू होते. गोलंदाज तयार होता. पहिला बॉल स्वीप केलाय बॉलला. त्यानंतर मिडविकेटचे फिल्डर येत आहेत तिकडे फेकी करेपर्यंत 2 धावा आता फलकावरती बनवल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं सुरुवात केली जाते. धाव फलकावरती आपण धावा पाहतोय आतापर्यंत. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाला. धाव फलक 2 या आकड्यावरती. सध्या आपण मॅच पाहत आहोत. दोन टीम मध्ये एकंदरीत जर बघितलं गेलं तर बोरिवली 11 आणि पालघर 11 या दोन संघ लढतात. हवेमध्ये बॉल आहे. प्रहार करायचा प्रयत्न केला. फील्डर डाऊन दी बॉल प्रयत्न करेल कॅच कंप्लीट करायचा पण सुटली. आता कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर पुन्हा 2 धावा फलकावरती आणि आज 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला. टोटल 4 या आकड्यावरती. अनिल आणि हेमकांत या 2 बॅटर्सला आपण खेळताना सध्या पाहतोय. 4 धावा फलकावर आहेत. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल पुन्हा हवेमध्ये लिडिंग एज लागली आहे. फिल्डर पाठीमागे यष्टीरक्षक स्वतः पोहोचले आणि कॅच कंप्लीट केली जाईल. धक्का मिळत असताना तिसऱ्या चेंडूवर दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. युगत मांडली युगत मांडली. तिसऱ्या चेंडूवरती विकेट आला. पहिला 2 चेंडूवरती 2 डबल आले. त्यानंतर आता पुन्हा एकदा पाठीमागे बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न केला पण बॅटचा कडेला बॉल लागला. उंचीवरती गेला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने त्याचं काम अगदी चोखपणे पार पाडलं. विकेट आला. त्या फलकावरती धावा 4 या आकड्यावरती. 1 विकेट गमावला गेला. गोलंदाजी करत असताना आपण श्रीकांतला पाहतोय. आता नवीन बॅटर आसिफ. आसिफ करिता हा पहिला बॉल. ओ लॉफ्ट केला. हवेमध्ये लॉंग ऑन क्लिअर करेल. बॉल निघून जातोय सीमा पार. सिक्सर. क्या बात आहे. चांगली सुरुवात आसिफच्या माध्यमातून पाहायला मिळाली.
पुढे ओव्हर पिच बॉल होता आणि त्यानंतर लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि बॉलला पाठवलं लॉंग ऑनच्या पलीकडे. 6 धावा फलकावरती आणि सिक्सरच्या मदतीनं आता धाव फलकावरती धावा जर बघितल्या गेल्या तर वाढल्यात देखील. धावसंख्या फलकावरती 10 या आकडावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. 2 डबल 1 विकेट 1 सिक्सर. एकंदरी 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धाव फलकावरती आपण सध्या धावा पाहतोय 10 आकडावरती. 1 विकेट गमावलाय जरूर. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल आणि फिल्डर तिकडे पोहोचले आणि मोठा विकेट, मोठा मासा गळायला लागलाय. फलंदाज आसिफ माघारी परततील. थँक्यू दिसे. बघा आसिफ परतले गेलेत माघारी आणि लास्ट इयर या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द वेळ वाचवा थोडा, कारण की अजूनही आपल्याला या मॅच नंतर आणखी एक मॅच खेळवायची आहे पहिल्या सत्रातली. टोटल एकंदरीत जर बघितलं गेलं तर अजूनही आपल्याला आजच्या दिवसातील 4 आणि कालच्या दिवसातील 1 टोटल 5 मॅच कव्हर करायचे आहेत. चालू असलेली मॅच पकडून आपल्याला 5 मॅच कव्हर करायच्यात. वेळ महत्वाचा.
त्या फलकावरती धावा 11 आकड्यावरती आहेत. विकेट गमावले गेले टोटल 2. महत्वाचे दोन्ही बॅटर परतले गेले. पहिला बॉल अगदी फुल लेंथ होता, त्यानंतर हलक्या पद्धतीने चेंडू असं चॉप केलं आणि त्यानंतर एकदा फलकावरती बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक 1ने वाढतं धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला 12 आकड्यावरती. षटक क्रमांक सध्या आपण दुसऱ्या क्रमांकाचं पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट मिळाले. फ्रंटलाईन गोलंदाज होता आणि बघा सुरुवातीला प्रत्येक टीमचं कॅप्टन किंवा टीम संपूर्ण एक्सपेक्ट करते की सुरुवातीला गोलंदाजांना तो ट्रॅक मिळावा, कारण की अर्ली विकेट्स काम करून जातं आणि तेच काम केलंय. आसिफ सारख्या बॅटरला देखील माघारी परतवलाय, जो या स्पर्धेचा लास्ट सीझन मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता आणि पालघर 11 सध्या ती ट्रॉफी डिफेंड करायला उतरलेत. लास्ट इयरचे चॅम्पियन्स होते ते. बोला तो यार, डावकुराताचा बॅटर ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. इनफिल्डला बॉल आहे, हाताला थोडं लागला, त्याच्यामुळे गती कमी झाली चेंडूची. त्यानंतर बॅकअप देखील चांगला दिलाय. त्या फलकावरती धाव जमवली जाईल 1 आणि एका धावेच्या मदतीनं. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल्स आल्या आणि धावा फलकावरती आपण पाहतोय 13 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. दुपारचं सत्र आहे, हवेचा वेग ही वाहतोय आणि या हवेचा वेगामध्ये मी तर म्हणेन की बघा या कंडिशन्स मध्ये तुमच्याकडे लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असेल ना तर बेस्ट पेअर म्हणेन मी तर, कारण की ज्यावेळेस हा एंड चालू होईल त्यानंतर या एंडने तुम्ही लेफ्ट हँडेड बॅटर उतरू शकता आणि जेव्हा नायगाव एंडनं बॉलिंग केली जाते त्यावेळेस तुम्ही राईट हँडेड बॅटर खेळू शकता. आणि काल देखील आपण कामन संघाकडनं अशा प्रकारचा खेळ पाहत होतो. सुरुवातीला लेफ्ट राईट कॉम्बिनेशन त्याने ओपनिंग पेअर करिता पाठवलं. राईट हँडेड बॅटर जेव्हा परतला तेव्हा त्याने राईटच हँडेड पाठवत होते आणि लेफ्ट हँडेड आउट व्हायचं तेव्हा लेफ्टी पाठवत होते. म्हणजे एकंदरीत त्यांच्याकडे 3 ते 4 लेफ्टी बॅटर होते आणि त्याचा बरोबर त्याने सिक्वेन्सनुसार वापर केला होता. सो ते कॉम्बिनेशन ते चालू ठेवत होते आणि त्याच्याचमुळे कामन संघ काल चांगल्या पद्धतीने खेळ दाखवला त्याने देखील. पण अंतिम मॅचमध्ये 40 धावा जमवून देखील 3 षटकांमध्ये त्याला रोखू नाही शकले. ऑन साईडला खेळला, स्क्वेअर लेगला बॉल आहे, गॅपमध्ये फिल्डर आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक 1ने पुढे सरसावतोय. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 15 आकड्यावरती. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त सिंगल दिसलेत, फार जास्त काही नाही केलेला. पण एक चांगली बाब आहे की बघा मोठे फटके नाही आहेत, पण स्ट्राईक रोटेट होतीये, डबल सिंगल चालू आहेत. सो खेळ धावफलक जे आहे ते हलतं ठेवतं. सेकंड लास्ट बॉल. पुन्हा एकदा पुढे आले, पॅटच्या कडेला पॉइंटला, बॅकवर्ड पॉइंटला, इनफिल्डचा आतमध्ये बॉलला उचलला जातोय. एक सिंगल, आणखी एक 5व्या बॉलवरती 5 चेंडूमध्ये 5 सिंगल्स आल्यात. आता शेवटचा अंतिम बॉल. आणि बघा सिंगल घेण्याचा पाठीमागचे रिझन देखील आहेत, कारण की हवा भरपूर वेगाने वाहते आणि या साईडनं मोठा फटका खेळायला जाणं एक रिस्कच असेल. लेफ्ट हँडेड बॅटर आता स्ट्रायकर एंडवर आहे. डावकुराताचा बॅटर खेचला बॉल, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चाललाय. आणखी एक सिंगल मिळते, डबलला कन्वर्ट करायचं आहे. फेकी झाली जरूर, पण 2 धावा नाही रोखू शकत आणि या 2 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 2 समाप्त झालं. पहिल्या 5 चेंडूंमध्ये 5 सिंगल्स, अंतिम बॉलवरती डबल. सो एकंदरीत जर बघितलं गेलं तर या षटकामध्ये 7 धावा आल्या. या आधीच्या षटकाचा विचार केला तर या आधीच्या षटकामध्ये आपण 11 धावा पाहिल्या होत्या. टोटल जर फलकावरती जर बघितलं गेलं तर जाऊन पोहोचलं गेलं 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलक 18 आकड्यावरती. चला थोडी घाई करा, वेळ वाचवा, टीम मीटिंग घेऊ नका, कारण की ही मॅच सोडली तर अजूनही आपल्याला 4 मॅच कव्हर करायच्या आहेत. कारण की यानंतर तुम्हाला हवेली पुणे आणि कनक 18 या 2 संघांमध्ये मॅच लढताना पाहायला मिळेल आणि या चालू असलेल्या मॅचचा विजेता आणि पुढील मॅचचा विजेता त्या 2 टीममध्ये आपल्याला मॅच दिसेल आणि त्यातला विनर खेळेल एकवीरा स्पोर्ट्स सोबत, जी क्वालिफायरची मॅच असेल. आणि कालच्या दिवसामध्ये जी क्वालिफायरची मॅच बाकी आहे ECC NCC नारंगी आणि अगेन्स्ट टीम पांजू स्पोर्ट्स पांजू, या 2 टीममध्ये ती मॅच आपल्याला लढताना पाहायला मिळणार आहे. सो आज 2 आपल्याला विनर्स मिळतील जे टॉप 3 मध्ये जाताना दिसेल. एक ग्रामीण फॉर्मॅटमधून आणि दुसराचा विचार केला तर 40+ ओपन या हाफमधून आपल्याला पाहायला मिळेल. तालुका हाफ
आणि उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा तुम्हाला ग्रामीणचे संघ पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये पहिलीच मॅच सकाळी मेघा 11 गोडदेव आणि JR दहिसर या दोन टीममध्ये पाहायला मिळेल. त्याचबरोबर RK मोरवा आणि नवघर संघ देखील इन ॲक्शन असेल. प्रिन्स 11 कासार वडवली मड 11 संघासोबत खेळताना दिसेल. वेळ वाचवा बघा, अंपायरचा तोच इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय की वेळेचं बंधन आपल्यावरती आहे. आणि चॅम्पियन्स कांदिवली आणि रॉयल स्टर्नर्स मीरा रोड रंगतदार मॅच असेल. आणि कालचा हाफ उद्याचा हाफमधला जर विचार केला तर एकाच एक भारी संघ आहेत. षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती राजन आलेत. गोलंदाजीवरती पहिला डॉट बॉल. पहिल्या षटकाचा विचार केला तर श्रीकांत ओहो पुल केलाय. हवेमध्ये बॉल आहे. फिल्डर डाऊन दी बॉल. कॅच कंप्लीट तिकडे करतात आणि त्यानंतर विकेट मिळेल. आणखी एक धक्का. मुखाने गरज सारे जय भवानी जय शिवराय. जय भवानी जय शिवराय. जय भवानी जय शिवराय. विकेट क्रमांक 3 मैदानाचा बाहेर परतले गेले. आणि आता नवीन बॅटर स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय. संदीप राऊत आलेत बॅटिंग करण्याकरिता. संदीप करिता अपसमचा बाहेर बॉल होता हा. आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 पाहतोय. 3 चेंडू फेकलेत. पहिला बॉल डॉट, देन विकेट, मग पुन्हा एक डॉट. 3 चेंडू फेकून झाले. 10 फलकावरती धावा आतापर्यंत 18 कड्यावरती. फुलटॉस बॉल पंडित करिता. मला तर वाटते की रेडी नव्हते. आणि हा बॉल जरी बघितला गेला तर हा देखील डॉट आलाय लगातारचा संदीपच्या अगेन्स्ट. हा दुसरा डॉट बॉल. आणखी एक चांगला बॉल. आणखी एक चांगला बॉल आहे. पण आता अंपायर्स आपल्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत की हा वाईट बॉल आहे. आता लाईन पासून थोडे भरकटले. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने 10 फलकावरती धाव 1 वाढेल. 19 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 3 पाहतोय. आणि या तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. आणखी एक डॉट बॉल. 5वा देखील निर्धाव चेंडू आला. आणि 5 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 10 फलकावरती पालघर 11 संघाच्या धावा आपण पाहतोय 19 आकड्यावर. शेवटचा अंतिम बॉल. अंतिम बॉल देखील आलाय डॉट. आणि निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस 10 फलकावरती धावा जर बघितला गेला तर 19 आकड्यावरती. एकंदरीत जर बघितलं गेलं तर 6 डॉट बॉल, ज्यामध्ये 1 विकेट पण एक मध्ये वाईट बॉल होता. नाहीतर मेडन ओव्हर जरूर पाहायला मिळाली असती. मध्ये एक वाईड केला होता, त्याच्यामुळे ती 1 धाव आली. या षटकामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 6.33 चा रन रेटने 10 फलकावरती धावा बनवला गेला. तर 19
थोडा कमी स्कोर दिसतोय. आता चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता पुन्हा एकदा बोरिवली संघाकडनं चला बघा, वेळ वाचवा कारण की टायमर ऑन आहे आणि आता राहिलेले 2 षटक तुम्हाला बरोबर 8 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत. हे षटक तुम्हाला 4 मिनिटांमध्ये कंप्लीट करावं लागेल, नाहीतर आता पेनल्टीच्या सामोरे देखील जावं लागेल. एक एक्स्ट्रा खेळाडू, अधिक खेळाडू तुम्ही इनफिल्डच्या आतमध्ये मग शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला आणावं लागेल. त्यामुळे 4 मिनिटं आहेत तुमच्याकडे आणि या 4 मिनिटांमध्ये हे षटक कंप्लीट करा. बॉल तयार होतोय. पहिला बॉल घेऊन, पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. फील्ड डाऊन दी बॉल, प्रयत्न करतील कॅच कंप्लीट करायचा, पण कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्याच दरम्यान दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती 21 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. पुन्हा गोलंदाज तयार, पुन्हा ड्राईव्ह केल्या बॉलला हवेमध्ये आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा 4. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीनं तर धाव फलकावरती धावा देखील 25 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. थोडा कमी स्कोर दिसतोय. वेग वाढवावा लागेल. चौथं षटक मार्गस्थ होत असताना आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा तयार. फुलटॉस बॉल कडेला लागला बॅटचा. त्यानंतर आता फिल्डर पोहोचतील तिथपर्यंत आणि फिकी करेपर्यंत आता एक आली आहे. दुसरीचा प्रयत्न नॉन स्ट्रायकर एंडला विकेटची संधी असेल आणि तिकडे जर बघितलं गेलं तर विकेट पाहायला मिळतोय. रनआउट. रनआउटच्या माध्यमातून आपला विकेट गमावला गेला आणि आता नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता आपण पाहतोय. फलकावरती धावा आतापर्यंत 26 आकड्यावरती आहेत. चौथ्या षटकातील बघता बघता 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या बॉलवरती डबल, मग चौकार, मग 1+ रनआउट आणि आता नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता हवेत खेचलाय बॉलला. स्क्वेअर लेगच्या दिशेला चाललाय. फिल्डर आहेत तिकडे आणि आता आणखी एक विकेट. अजून एक धक्का बसत असताना पालघर संघाला.
पुन्हा क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न केला. नवीन बॅटर आता आलात. एक धाव फलकावरती बनवली आणि या एका धावेच्या मदतीनं या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धाव फलकावरती आतापर्यंत 27 धावा पाहतोय. सुरुवातीला जर एकंदरी बघितलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, पण त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर तिकडे 5 सिंगल 1 डबल, म्हणजे एकंदरी पहिल्या 2 षटकामध्ये चांगल्या पद्धतीने सरासरी होती, पण तिसऱ्या षटकामध्ये जे 5 डॉट बॉल आणि 1 विकेट आला तिकडे मॅचचा थोडा सारांशच बदललाय. आणि तिकडनं जर बघितलं गेलं तर आतापर्यंत पालघर 11 संघाने ज्या पद्धतीने प्लॅनिंग्स बनवले होते, जे इंटेन्शन होते सुरुवातीला बॅटिंग करताना, ते अजूनपर्यंत दिसत नाहीयेत. ड्राईव्ह केल्या बॉलला, त्यानंतर आणखी एक धाव बनते आणि शेवटच्या अंतिम चेंडूवरती सिंगल आली. सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक देखील राहील बॅटरकडेच आणि धाव फलकावरती धावसंख्या फलकावर 1 ने देखील वाढली आहे. 28 धावा. चला वेळ वाचवा. थँक्यू टीम बोरिवली 11. भरपूर वेळ खर्च करताय तुम्ही. आणि आता गोलंदाजीवरती अंतिम षटक हाताळण्याकरिता बॉलर तयार झालाय गोलंदाजी करण्याकरिता. शेवटचं अंतिम षटक असेल. 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस 28 धावात. वाईट पासून सुरुवात केली आहे, एक्स्ट्रा पासून सुरुवात केली आहे. सनी बोकाळेला देखील आपण पाहतोय काल एक कमालीचा सिक्सर त्याने पहिला जोडला आणि जेव्हा पहिला सिक्सर जोडला असं वाटत होतं की सनी आता कहरच करेल, त्यानंतर सनी परतला रिटर्न. ओ इथे समोर पहा, स्ट्रेट बॅटेड फटका आणि बॉल निघून जाईल सीमा पार. सिक्सर. राजा शुभा तुझे थोरे आहे उपकार. राजा शुभा तुझे थोरे आहे उपकार. जेव्हा इतिहासी गाजवली ही तलवार, जेव्हा इतिहासी गाजवली ही तलवार. सिक्सर आला आणि सिक्सरच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढल्या देखील आणि सिक्सर नंतर वाईट बॉल आला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. अतिरिक्त स्वरूपामध्ये धाव फलकावरती धाव जाऊन पोहोचली गेली 36 या आकड्यावरती. कमी गतीचा बॉल पिक केलाय, पुन्हा उडवलाय आणि लगातारचा हा दुसरा षटकार. कमी गतीचा चेंडू होता, बरोबर ओळखलं आणि त्यावरती प्रहार केला. असं म्हणावं लागेल की हा फलंदाज लेट आलाय, पण आता थेट आलाय. देर से जरूर आहे जनाब आप, लेकिन दुरुस्त आहे. 2 सिक्सर जोडले आणि या 2 षटकारांच्या मदतीनं जी सरासरी हवी होती ना, वाढवायचं काम करायचं होतं ते केलंय. धाव फलकावरती 42 धावा. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसरा बॉल. पुन्हा मोठा फटका खेळायचा होता, पण आता स्विंग आणि मिस. डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. रुपेश कोळीला आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि बघा एकविरा स्पोर्ट्सचे सगळे जे पदाधिकारी आहेत, प्रत्येक जण
आपापल्यावरती जिम्मेदारी घेत असताना प्रत्येक जिम्मेदारी चांगल्या पद्धतीने पार पाडतोय. दरम्यान चौकार आला आणि चौकाराच्या मदतीनं धाव फलकावरती धाव देखील वाढली आहे आणि धावा फलकावरती 46 आकड्यावर. जसे की आपण चर्चा करत होतो बघा ऑन्थॉन, सगळेजण प्रत्येक जण प्रत्येकाची जिम्मेदारी चोख पद्धतीने सांभाळतोय. तिकडे आपण सचिनला जर बघितलं गेलं तर तो देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे तिकडे तो त्याची देखील भूमिका चांगली साकारतोय. लाईनमनच्या भूमिकेमध्ये आहे सध्या तो. सचिन आहे, रोशन आहेत, ते सध्या लाईनमनच्या भूमिकेमध्ये आहेत. तिकडे बॉल गेल्यावरती आणून देतात. हवेमध्ये खेळलेत, पुन्हा उंचीवरती बॉल आहे, उंच आहे आणि लांबी आहे. सिक्सर, धावा 6 मिळणार आहेत. क्या बात आहे. या षटकामध्ये तर 3 सिक्सर 1 चौकार वाईड कामच झालंय. काम 25 नाही तर काम 50 झालंय, कारण की 52 धावा फलकावरती. असं वाटत होतं की एक लो टोटल पाहायला मिळेल, पण आता तो फायटिंग टोटल उभा राहिलाय. आणखी 2 धावा त्याच्यामध्ये ऍड केल्या जातील. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 54 आकड्यावरती आणि विजयाकरिता बरोबर 11.00चा आस्किंग रन रेटने धाव फलकावरती धावा बनवायच्या 55. या ऐकूयात दुसऱ्या डावामध्ये 55 धावा कंप्लीट केल्या जातील की रोखल्या जातील, जोडले जातील कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रमोदजी छेडगे सर. पण तत्पूर्वी आपण टॉस करण्याकरिता जाणार आहोत, जिथे यानंतर होणारी मॅच हवेली पुणे आणि कणक 18 या 2 संघांचे कॅप्टन जॉईन होतील आपल्या टॉस बॉक्समध्ये. चला, हवेली पुणे भरपूर दूरवरनं हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि कणक 18 एक चांगली मॅच या 2 टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी. चला, कनक 18 आणि हवेली पुणे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकर या टॉस साठी. हवेली पुणे आणि कनक 18 या 2 टीमचे कॅप्टन देखील इथे पोहोचले जातील. पण टॉस देखील करणार आहोत लगेचच. आणि सध्या चालू असलेल्या मॅचचा जर विचार केला तर पहिल्या 4 षटकांमध्ये असं वाटत होतं की लो टोटलची मॅच पाहायला मिळेल, एखाद्या लो स्कोर होईल. पण 5 षटकांमध्ये 54 धावा बनवल्यात आणि फायटिंग टोटल आहे. फाईट बॅक देऊ शकता. बघा, आपण 4 षटकांच्या मॅच असेल तर फायटिंग टोटल 40 प्रेडिक्ट करतो. 5 षटकांची असेल 50, 6 षटकांची असेल तर 60. म्हणजे मिनिमम एक 10चा वरती आस्किंग रन रेट असला पाहिजे. आणि या मॅचमध्ये तर 11.00 आहे. त्यामुळे पॉवर प्लेचे पहिले 2 षटकांमध्ये जर चांगली बॉलिंग झाली आणि विकेट मिळाले तर पालघर 11 ही मॅच आपल्या नावावरती करू शकतील. आणि इतक्या सहजासहजी आपण टीम पालघर 11ला अंडर एस्टिमेट नाही करू शकत, कारण की लास्ट इयरचे ते चॅम्पियन टीम आहेत आणि चॅम्पियन्सला माहिती असतं की आपली ट्रॉफी कशी डिफेंड करायची आहे. त्यामुळे मॅच तर जरूर तुम्हाला रंगतदार पाहायला मिळेल. पण तत्पूर्वी आपण कनक 18 आणि हवेली पुणे या 2 टीम मध्ये टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन जॉईन झालेत. टीम हवेली पुणे 11 या टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचले गेलेत. आता कनक 18 टीमचे कॅप्टन आपण या. चला, आपले नाखवे आता तयार होत आहेत टॉस करिता. आणि आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन. यस,
एकविरा स्पोर्ट्स नायगावची स्पर्धा असली की तुम्हाला अशा प्रकारच्या पारंपरिक गोष्टी जरूर पाहायला मिळतील या टॉस बॉक्स मध्ये. आणि टॉस करण्याकरिता मंगेश सरांना विनंती करेन की आपण या आमच्या नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपल्या शुभस्य आपण टॉस करणार आहोत. मंगेश सरांच्या शुभस्य आपण टॉस करणार आहोत. चला या. कोई पारंपरिक संस्कृती जोपासत असताना आपला आयोजक पाहायला मिळत आहेत. एका बाजूने कनक 18 आणि पुणे हवेली, हेड आणि टेल अशा दोन बाजू आहेत. कॉलिंग कोण करणार आहे? चला कनक 18 हेड्स इज कॉल अँड हेड इट इज. सो टॉस जिंकलाय. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. कनक 18चा कर्णधाराकडे जाऊयात. सर्वप्रथम टॉस जिंकलाय. बॅटिंग पिच आहे कारण की इकडे जर बघितलं गेलं तर एक मोठा स्कोर होतो आणि तो डिफेंड करत तो सेकंड इनिंगमध्ये चेस करत असताना एक मोठा टोटल बनवून चेस डाऊन देखील होतात. सो त्या इंटेन्शनने टीमचा बॅलन्सनुसार तुम्ही काय डिसाईड करताय? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू कारण इथे बऱ्याच टुर्नामेंट आम्ही खेळलो आहे तर चेसेबल आहे ग्राउंड. एकंदरीत जर बघितलं गेलं तर सर्वप्रथम तर फिल्डिंग डिसाईड करताय. 5 ओव्हरची मॅच असेल, काय प्लॅनिंग्स असतील, समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखायचं असेल? ऑन एन एव्हरेज 10-12च्या रन रेटमध्ये थांबवायला बघू आम्ही. आणि या गेटअपमध्ये कसं फील करताय? एक संपूर्ण कोळी गेटअप आपल्याला पाहायला मिळतं आणि या गेटअपमध्ये आता आपण ही जी संकल्पना पाहायला मिळते आयोजकांच्या माध्यमातून, त्याबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? खूप छान वाटलं. पहिल्यांदा मी असा गेटअप केला आहे आणि खरंच फिलिंग येते आता ते आतून. चला थोड्या वेळामध्ये आपण मॅच झाल्यानंतर बंदरावर देखील जाऊया. पुणे टीमचे कॅप्टन आपण या. टॉस तर पराभूत झालेत आणि आता जर बघितलं गेलं तर सर्वप्रथम तर आपल्याला बॅटिंग करायची आहे. सो दूरवरनं आलेत, मॅच जिंकायचे प्लॅनिंग सर जरूर असतील. सो बॅटिंग करत असताना काय इंटेन्शन आहे मनामध्ये की इथपर्यंत पोहोचल्यानंतर तुमचे गोलंदाज काम करू शकतात? ॲक्च्युली आम्ही पण जिंकल्यानंतर बॅटिंगच करणार होतो. आमच्याकडे आहे बॅटिंग लाईन खूप, म्हणजे 7 to 8 बॅट्समनच आहे आमच्याकडं. सेकंडली आता हे ओव्हरऑल आम्ही 4-5 मॅच बघितले. ओव्हरऑल 60-70 रन्स चेज होतात ते, तर आम्ही ट्राय करू की 70+ करण्याचा प्रयत्न करू. आणि सेकंडली ही कॉन्सेप्ट मला खूप आवडली आहे. बेसिकली कधी पाहिली नव्हती अशी, बट खूपच छान. नक्कीच भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. तर नाणेफेकीचा कौल जो आहे तो जिंकलाय टीम कनक 18 या संघाने आणि सर्वप्रथमतः ते डिसाईड केलं आहे फिल्डिंग आणि पुणे संघाला इन्व्हाइट केलं जाईल बॅटिंग करण्याकरिता. ही यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत, पण चालू असलेली मॅच भरपूर रंगतदार आहे आणि तिला आणखी जास्त रंगवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतात प्रमोदजी शेडगे सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. मोहनीजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. त्यांचं करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकडापासून लाख लाख धन्यवाद. सध्या आपण पाहिलं तर सामना क्रमांक 4 आहे. सेकंड हाफला सुरुवात आणि त्यामध्ये पहिली बॅटिंग करत असताना पालघर मैत्री 11 या टीमने 55 धावांचं लक्ष्य समोर ठेवलंय. निरंजन घरत पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहतायत फेस करत असताना लेफ्ट केला आणि मिलिंद या ठिकाणी दर्शवत आहेत यस व्हाईट बॉलचा इशारा. मी विनंती करीन एक 12th मॅन संघ बोरिवली टीमचा एक 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. निरंजन गरजचा हा बॉल यावेळेला ऑन साईडला हवेच्या झोतावर सरळ बॉलला फेकून दिलाय. षटकारात परावर्तित करणारा हा दमदार आणि शानदार षटकार 6 धावा. थँक्यू. चांगला फटका यावेळेला एक्झिक्यूट केला. या हिंडने मात्र धावा येतील का हा मोठा प्रश्नचिन्ह होता. मात्र दुसऱ्या बॉलवर पहिला बॉल कन्वर्ट केला गेला होता एक व्हाईट बॉल आणि त्यानंतर पहिल्याच बॉलवर षटकार. 7 रन निरंजन घरत. बाळू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. पास्थळचा ब्रँड. या बॉलला लेफ्ट केलं गेलं होतं. चांगला टर्न प्राप्त झाला होता
आणि पंच मात्र यावेळेला सांगतायत की यस बाईच्या स्वरूपात इशारा येईल असं वाटलं फलंदाजाला की डेफिनेटली वाईट बॉल येईल, परंतु तिथे पंच आहेत सक्षम. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचले गेले. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डर दूर आहेत. अनिल बाने फार वेग घेत आहेत बॉलवर येण्यासाठी, परंतु सरळ बॉलने वेध घेतला बाउंड्री लाईनचा आणि आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी खणखणीत झन्नाटेदार चौकार. गुड शॉट. थँक्यू. यावेळेला ऑन द राईज ऑन द ऑफ खेळत असताना दिस इज अ क्लास दाखवलाय. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. बरोबर मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना स्वीट स्पॉट वर बॉल जाऊन आदळतोय बॅटवर आणि सरळ बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा षटकारानंतर मात्र या वेळेला लगातार 2 चौकार येत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचले गेले. 55 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना निरंजन घरतच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतलाय. अंडरस्टँडिंग बॅटिंग. या वेळेला खाली बॉल राहिला होता. सबमॉर्निंग डिलिव्हरी. विकेटचा फायदा मात्र मिळवता आला नाही. या अगोदरच्या 2 बॉलवर जी बॅटिंग केली अप्रतिम पाहायला मिळाले. 2 चौकार अप्रतिम आपण पाहू शकलात आणि पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचले गेले. अगदी नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फिटणारं असं पारदर्शकतेचं आयोजन एकविरा नायगावच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. एकविरा स्पोर्ट्स नायगावच्या माध्यमातून. आणि खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आयोजकांचं चांगले कष्ट, मेहनत आणि एकोपा तर अप्रतिम पाहायला मिळतो. जो एकजूट असल्यानंतरचा जो संकल्प तुम्ही मांडता त्यावेळेला खरोखरच चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळतं. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, परंतु नियोजन अंमलात आणणं हे फार कठीण असतं. परंतु इथे जर आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट खेळत असताना त्यामध्ये आयोजनाच्या बाबतीमध्ये खरोखरच जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आयोजकांना मानाचा सलाम असेल. क्वालिटी ऑफ क्रिकेट. कारण तुम्हाला 5 षटकांचे सामने खेळायला मिळतात, तर 5 षटकांमध्ये जेवढ्या धावा येतात किंवा गोलंदाजीमध्ये कौशल्य तुम्हाला दाखवता येतं. कारण अलीकडच्या काळामध्ये शॉर्ट टर्म क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात आपण पाहतात. 2-2, 3-3 लाखाच्या स्पर्धा असल्यानंतर सुद्धा तुम्हाला 5 षटकांचे सामने कधी आणि क्वचित खेळायला मिळतात. परंतु इथे 5 षटकं तुम्हाला हाताळायला मिळतात. ही खूप महत्त्वाची भूमिका आहे. आसिफ मुच्छाळे यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. सध्या 2 फलंदाज अतिशय आउटस्टँडिंग परफॉर्मन्स देत असताना तर आमच्याकडे नावं पोचलेली नाही आहेत. संघ मेडिटेक्स स्पोर्ट्स बोरिवली या टीमकडून 2 फलंदाज कोण आहेत. यावेळेला शफल झाले. लेन खराब होते आणि सरळ बॉल निघून चाललाय. केवल पाटील यांना बॉल मात्र यावेळेला बीट करत चौकारासाठी खणखणीत चौकार. गुड शॉट. 4 रन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. श्री यांना मी विनंती करेन की प्लीज शिकंजी आफ्रिकर एक 12वा खेळाडू असेल तर पाठवा. मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी खूप प्रॉब्लेम क्रिएट होईल. कारण कोणते फलंदाज खेळतात ते ठाऊकच नाही आहे. त्यामुळे मी विनंती करेन. गोलंदाज जर आपण पाहिलं तर आसिफ मुच्छाळेचा पहिलाच बॉल लेंथ खराब होती आणि सरळ चेंडूला यावेळेला भिरकावून दिलं फाईन लेगला. आणि त्यानंतरचा हा बिटवीन द गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. संदीप राऊत पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21. या धावसंख्येवर 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता षटक क्रमांक 2 आहे. धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतोय. धावा थांबत नाहीये. चांगला बॉल आसिफ मुच्छाळेचा आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकाल. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर राहिले आतापर्यंत. मॅग्निफिसंट बॉलिंग.
हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. नरम हाताने खेळला या बॉलला. स्क्वेअर लेगला बॉल वळेल तत्पूर्वी सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22. या धावसंख्येवर 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. विजयासाठी 55 रनचं टार्गेट सेट करत असताना धावांचा वेग पहिल्या षटकापासून आपण पाहू शकलात. तुमचं सकारात्मक दृष्टिकोन खूप काही सांगून जातो. क्रिकेटचा खेळ असो, आपला आयुष्य असो. यावेळेला स्विच हिटचा फटका खेळण्याची तयारी दाखवली होती. स्वतःला स्विच करण्याचा प्रयत्न केला परंतु बॉल खाली राहिला. सबनिक डिलिव्हरी पाहायला मिळते. थिंकिंग चांगली वापरले. सध्या तरी आपण पाहिलं तर गोलंदाज आसिफच्या माध्यमातून डॉट येत आहेत या षटकामध्ये. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. भरपूर वर्षांचा अनुभव आहे. वय हा फक्त आकडा आहे परंतु क्रिकेट खेळण्याची उमेद अजून सुद्धा मात्र यावेळेला मन भरत नाही. कारण 40+ क्रिकेट आम्हाला जागवायचं आहे, खेळायचं आहे, लढायचं आहे आणि याच गोष्टी मात्र यावेळेला पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळलाय. एक रन तर मेल एकेरीवर सॅटिस्फाईड होत असताना अनिल बाने पुढे सरसावला गेला होता. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 55 धावांचा पाठलाग करताना संघ पाहायला मिळतो. मेडिटेक स्पोर्ट्स बोरिवली हा संघ जाऊन पोहोचतोय स्कोर कार्डवर 23 या धावसंख्येवर. पहिल्या षटकात 16 धावा आणि या षटकात फक्त 7 धावा खर्च केल्या. आसिफ मुछाळे या गोलंदाजाने म्हणजे या षटकामध्ये कमबॅक करणं जाणलं त्या आसिफ या गोलंदाजाने. आता 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 32 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल 32 रन हे सामन्याचं समीकरण. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. जरा गेम षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2 कंप्लीट झाले आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. यस अंपायर सांगताय टायमिंगच्या बाबतीमध्ये थोडंसं वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा. पुन्हा एकदा गोलंदाज जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळेल. केतनला आपण पाहताय तर गोलंदाजी मार्कवर एक जुने जाणते खेळाडू म्हणून ज्यांची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. उजव्या हाताने यावेळेला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना एक रन तर मेल निरंजन गरत पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3रा आहे. 17 बॉल आहेत आणि 17 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 31 रनची आवश्यकता. या वेळेला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. हेमकांत भोईर पुढे सरसावतील, कोणती चूक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा निर्धार ठेवला होता परंतु इथे फटका फसतोय आणि फलंदाजाला परतावा लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. 24ला पहिला धक्का. एक गुड पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली परंतु त्यानंतर हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा एक मनसुबा बाळगला परंतु हेमकांत भोईरला निवडला आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन.
आहे. संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचले गेले. या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत भोलेनाथ आईस्क्रीमचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि काय स्वागत केलंय प्रभू यांचं, चौकाराने स्वागत केलं. आणि उद्याच्या दिवसात त्यांच्याकडून आमच्या संपूर्ण इथे प्रेक्षक वर्ग जे उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासाठी अनलिमिटेड आइसक्रीम यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील. प्रभु जी, आपका स्वागत है इस प्रतियोगिता में, आपका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28 धावा. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. सुपर टायमिंग सहित आपण पाहिलं. बॉल द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. सध्या आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28 धावा. उस्मान यांना आपण पाहतायत. आमचे कॅमेरामॅन कौशल, आकाश, संदीप आणि आर्यन अशी मात्र ही त्रिमूर्ती. अकबर यावेळेला अकबर अँथोनी, कौशल सध्या आपण पाहिलं तर कालच्या दिवसात आपण त्यांना पाहिलं होतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 वर जाऊन पोहोचले गेले. आणि या स्पर्धेमध्ये पंच आपण पाहिले तर सध्या ऑफिशियल पंच मिलिंदजी यांना आपण पाहू शकतायत. मिलिंद कोळी यांना आपण पाहतायत आणि दीपेश धिंडेकर यांना आपण पाहू शकतायत. या अगोदर पंचांच्या भूमिकेत मनोज घोडेकर अर्थातच मॉन्टी घोडेकर सरांना आपण पाहतायत आणि रुपेश मिस्त्री सरांना. हे दोन पंच या स्पर्धेच्या माध्यमातून ऑफिशियली. केतनचा बॉल, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर येत आहेत हेमकांत भोईर. चांगली फिल्डिंग, 7 पाटीचा ब्रँड आहे. चांगली फिल्डिंग करत असताना अजून सुद्धा तेवढीच चांगली फिटनेस, फिट अँड फाईन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. 29 रन्स. बॉल फेकून झाले ते 4. 14 बॉल आणि विजयासाठी 26 रनची आवश्यकता आहे. यावेळेला ऑन साईडला कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ बॉलला फेकून दिलंय. क्रॉस बॅटचा वापर केला होता. पिकअप शॉट आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. खणखणीत षटकार. Remix. 35 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. या बॉलला मात्र लिफ्ट केलं, परंतु आशाभूत नजरेने सुद्धा पाहिलं. बॅटरला सुद्धा माहिती होतं की इथून मात्र प्ले करायला हवा होता, परंतु असं काही घडलं नाही आणि त्यामुळे थोडासा निराश होत असताना पाहायला मिळतो. आता 3 षटकांचा खेळ ॲक्युरेट पाहायला मिळतो. 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 35 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 20 रनची आवश्यकता. येणारी बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये 20 रन हे सामन्याचं समीकरण असेल. 12 बॉल 20 रन. अतिशय चांगला रंगतदार स्थितीमध्ये सामना पाहायला मिळेल. लेजंड खेळाडूंचा भरणा असलेला मात्र हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण संघ 8च्या 8 संघ ज्यांनी भरपूर वर्ष आपल्या करिअरमध्ये चांगले क्रिकेट हाताळले आणि आज सुद्धा त्याच जोशाने आणि जल्लोषाने चांगलं क्रिकेट खेळत असताना जगदीश कोळी यांना आपण पहा. ज्या पद्धतीने ते धावतात ना, नवतरुणांना लाजवेल असं मात्र ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नेहमीच धावतायत. असंच त्यांचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. ही फिटनेस आहे, हे क्रिकेटवरचं डेडिकेशन आपल्याला पाहायला मिळतं. बारा बॉल आणि 12 बॉलमध्ये 20 रन फक्त म्हणून चालणार नाहीये. चला घाई करा, स्पीडअप करा जरा गेम. यानंतर होणारा सामना हवेली पुणे वर्सेस कनक 18 असा सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर, तुल्यबळ. पहिल्या बॉलवर 1 रन, दुसऱ्या बॉलवर विकेट, चौकार, षटकार
आणि त्यानंतर केतन यांनी केलेला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. केतन एक चांगलं व्यक्तिमत्व सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. नेहमीच या खेळाडूंना आपण सातत्याने पाहिलंय, महाराष्ट्र भ्रमण करत असतात. आता अनिल बानेला आपण पाहतायत. उच्छळीचा हा एक अतिशय जुना जाणता खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु बॅटिंग सध्या तरी अप्रतिम. बॅट 4 झाले फलंदाजांच्या माध्यमातून. गोलंदाज अनिल बानेला आपण पाहतायत. 12 बॉल आणि 20 रन. चला थोडीसं स्पीडअप करा जरा गेम, कारण घड्याळाचा काटा कोणासाठी थांबणार नाहीये. घड्याळ 4 वाजून गेलेत आणि आपल्याला भरपूर अजून सामने खेळवायचे आहेत. त्याकरता मी विनंती करेन, रिक्वेस्ट करेन हंबल, यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल जरूर पाहायला मिळाला, बाहेर निघाला आणि यस पंच वळतायत. वेट अँड वॉच केलं होतं दीपेश दिंडेकर यांनी आणि त्यानंतरचं मात्र आपण पाहिलं तर लेट बट अप टू डेट डिसिजन पाहायला मिळतोय. चांगली अंपायरिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती 36 या धावसंख्येवर. 19ची आवश्यकता. यावेळेला लेटकट खेळायचा प्रयत्न प्रणय घरात पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचले गेले. 37 धावा. प्रणय घरत त्यांना आपण पाहतायत. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेट ला दिलेत. नवली गावातून बिलॉंग करणारा खेळाडू, लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव असलेला. अनिल बाने पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. या वेळेला एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. प्रणय घरतला बीट केलंय, मात्र इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक पाहायला मिळाला आणि सरळ बॉल निघून जातोय लॉंग स्टॉप. प्रिझनला नॉन स्टॉप बॉल थांबत नाहीये. चौकार. दहा बॉलमध्ये 23 रन. सध्या तरी बॅटिंग करत असताना आपण पाहतायत. सुपर बॅटिंग स्ट्राईक एंडचे फलंदाज. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचं होतं, परंतु बॅटचा टो एंड लागतोय. 1 रन मिळेल, परंतु धावा कोणत्याही पद्धतीने होत, कशाही होत, धावा येणे फार गरजेची गोष्ट आहे. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 42च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 13 रनची आवश्यकता अजून सुद्धा आहे. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत, कारण दोन्ही बॅटर जाणतायत की या एंडने खेळताना थोडासा त्रास जाणवेल, कारण हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा निर्धार केला तर अंगलट येईल आणि त्यामुळे हे षटक सावध पवित्रा घेत आहेत. सिंगल डबलला महत्त्व देत असताना इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक सुद्धा आपण पाहू शकलात. लेग बाईचा इशारा येईल. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 43 या धावसंख्येवर. आता विजयासाठी 12 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 बॉलमध्ये 12 रन. सामना रंगतदार स्थितीमध्ये रोमहर्षक सामने आपल्याला पाहायला मिळतात आजच्या दिवसभरामध्ये. चांगला फटका खेळला गेलाय. टू दी कव्हर. फिल्डर पुढे सरसावतील, फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील का, हा मोठा प्रश्नचिन्ह. आणि इथे बॅट ग्राउंडिंग केली की नाही, बॅट हवेत आहे का, थर्ड अंपायर रेफर केलंय आणि एक अंपायर्सला घ्यावं लागेल. म्हणते घोडेकर सरांना घ्यावं लागेल आणि 1 शॉट. म्हणजे ही धाव जर कंप्लीट झाली नाही तर कदाचित तिथे एक सुद्धा धाव मिळणार नाही, परंतु पाहूया. डिसिजन पेंडिंग आहे. OUT आउट आणि 1 शॉट असल्यामुळे कोणती धाव मिळणार नाहीये. आता इथून जर आपण पाहिलं, दैव देतेनी कर्म नेते असंच म्हणायला हरकत नाहीये. कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. आणि आता इथून जर आपण पाहिलं तर बॉल आहे 7 आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या पुन्हा एकदा 12. 7 बॉल आणि 12 रन हे सामन्याचं समीकरण. 7-12चं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. स्वतः श्रीकांत आपटेकर येत असताना मैदानाच्या आतमध्ये. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. यानंतर हवेली पुणे वर्सेस आपण पाहणार आहोत कनक 18. या 2 टीमच्या दरम्यान सामना पाहायला मिळेल. त्यानंतर अजून एक लढत आणि त्यानंतर अजून एक लढत पाहायला मिळेल, जे अंतिम 3 मध्ये जाण्यासाठी. आणि कालच्या दिवसातील जो पेंडिंग सामना आहे NCC नारंगी वर्सेस पांजू स्पोर्ट्स पांजू, हा सुद्धा सामना खेळवायचा आहे, परंतु तेवढा वेळ असेल का याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. अनिल बानेचा शेवटचा बॉल असेल. चांगली गोलंदाजी केली. 1 चौकार व्यतिरिक्त त्याने
जो कमबॅक केलाय तो ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक. हवेचा झोत बऱ्याच वेगाने हवा वाहत असताना पाहायला मिळते. जाणता राजा हे मात्र फ्लॅग जो झेंडा लहरला गेलाय तो मात्र हवेच्या झोतामुळे नाही तर शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा असेल. यावेळेला हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न परंतु निरंजन घरत बाळूला बॉलने बीट केलाय. प्रणय घरतला सुद्धा बीट केलंय आणि सरळ बॉल बाईच्या स्वरूपात नशिबाचा चौकार. गेम 6 बॉल आणि 8 रनची आवश्यकता आहे. नो मीटिंग नो टाइम प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. अनिल बानेचा चांगला बॉल होता परंतु इथे फिल्डरला बीट केलं. डाईव्ह मारली होती परंतु बॉल तेवढ्यात निघून गेला. जे टायमिंग होतं डाईव्हचं निरंजन घरत यांचं थोडंसं चुकलं कदाचित आणि त्यामुळे त्याचं पनिशमेंट मिळत असताना आपण पाहतायत. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये 8 रन हे सामन्याचं समीकरण आहे. आसिफ मुच्छाळे कालच्या दिवसात 6 बॉल 8. द ग्रेट मराठा जुचंद्र आणि पांजू स्पोर्ट्स पांजू या टीमच्या दरम्यान आपण पाहिला होता तो सामना चित्त थरारक आणि चित्त वेधक सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये जो जिता वही सिकंदर, जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल ही टॅगलाईन सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच 40+ क्रिकेट आज सुद्धा चांगलं खेळलं जातं. नवतरुणांना लाजवेल अशी त्यांची फिटनेस, त्यांचा खेळ हा पाहण्यासाठी बरेच प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित असतात. आणि सध्या डिका स्पोर्ट्स या चॅनेलवर दिनेशजी परमार जे आपण पाहतायत डिका या नावाने जास्तीत जास्त ज्यांना प्रेम मिळालं, ॲडजस्टमेंट काय असतं दिनेश परमार यांनी सातत्याने दाखवून दिलं. सध्या 2 ठिकाणी त्यांचं लाईव्ह सुरू आहे, जे नरवीर चिमाजी आप्पा मैदानात आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या मैदानात आणि अजून एक ठिकाणी भाईंदर या ठिकाणी 2 लाईव्ह सुरू आहेत. मनगडाचा चांगला वापर, फ्लिक ऑफ द रिस्ट, एक नंतर मेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न नाही आहे कारण श्रीला माहिती आहे की आपला पार्टनर चांगली बॅटिंग करतोय, त्याला फुटबॉलप्रमाणे चेंडू दिसू लागलेत. कोणत्याही प्रकारची इथे मात्र थोडीफार हैगाई केली तर कदाचित अंगलट येऊ शकेल. त्यामुळे सेन्सिबल बॅटिंग करणं हे जाणतात खेळाडू. 5 बॉल आणि 7 रनची आवश्यकता आहे. 5 बॉल आणि 7 रन आसिफ मुच्छाळे. यावेळेला ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केलाय. एक नंतर मेल. डीप मिड विकेटचा फिल्डर थोडासा फंबल झालाय, मात्र ही चुकी खूप महाग ठरू शकते. इथे चुका केल्या तर बॅक टू द होम जावं लागेल. चुकांवर चुका होत असताना आपण पाहू शकतायत जिथे 1 रन तिथे मात्र 2 रन्स कंप्लीट केल्या गेल्या आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 50 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉल आणि विजयासाठी 5 रनची आवश्यकता आहे. पाणी हवंय का? याच पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये क्विकली करायची आहे जगदीशजी. पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल. कोण म्हणेल हे 40+ खेळाडू आहे जगदीश कोळी. अतिशय चांगली फिटनेस. हेल्थ इज वेल्थ, आरोग्य ही संपत्ती आपल्याला पाहायला मिळते. कारण जगातील सर्वात चांगली संपत्ती कोणती असेल, प्रॉपर्टी कोणती असेल तर ते आहे आपलं शरीर. आणि जर शरीर जर चांगलं असेल तर आपण जगातील कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करू शकता. बॅटिंग करताना खेळाडू कक्षेतून मात्र यावेळेला कनक 18 टीमचे जे सर्व खेळाडू आहेत, तुमची बॅटिंग आहे तर खेळाडू कक्षेच्या दिशेने आपण मार्गस्थ व्हायचंय. तिथूनच कंपल्सरी तुमचे फलंदाज जातील याची दखल घ्यायची. ऑन साईडला एक नंतर मेल. निरंजन पुढे सरसावेल. चांगली फेकी, मात्र इथे स्लो थोडासा थ्रोस झालाय आणि पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 52. आता येणारे बॉल आहेत 3 आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 3 बॉल आणि 3 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 3 बॉल 3.
52 रन झाले. 3 बॉल आणि विजयासाठी 3 रनची आवश्यकता. चला थोडंसं स्पीडअप करा. यानंतर लगेच हवेली पुणे टीम आपण फिल्डिंग सजून घ्यायची आहे. हवेली पुणेकर यांचं सुद्धा जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. दुसऱ्याच मॅचला ते बरोबर वेळेवर टच राहिले होते आणि त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही एकविरा स्पोर्ट्स नायगावच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. यावेळेला ऑन साईडला पनगडचा चांगला वापर केला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर पुढे येत आहेत. पुन्हा एकदा मात्र तीच चुकी आणि तोच फिल्डर फ्रेममध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर आर लेवल. विजयासाठी आता बॉल आहेत 2 आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी 1 रनची आवश्यकता आहे. सोळा बॉलमध्ये 30 रन केलेत स्ट्रायकर यांच्या बॅटरने आणि खूप दमलेले थकलेले दिसत आहेत. खरंच सॅल्यूट असेल. खूप चांगली बॅटिंग. चला स्पीडअप करा जरा गेम प्लीज. 2 बॉल आणि 1 रनची आवश्यकता. फक्त म्हणून चालणार नाहीये. हे आकडे जे आहेत ना 2 बॉलमध्ये 12 रन असले तर बिंदास्त आपण बॅटिंग करू शकतो. 2 बॉलमध्ये 10 रन असले तर बिंदास्त बॅटिंग करू शकतो. परंतु असे आकडे जेव्हा येतात ना त्यावेळेला थोडीफार कुठेतरी द्विधा मनामध्ये फलंदाज जाताना पाहायला मिळतात. 2 बॉल आणि 1 रन. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. तोच फिल्डर आता फ्रेममध्ये येत असताना कसोटी होती त्या फिल्डरची आणि अखेरकार झेल टिपला. आता 1 बॉल 1 म्हणूनच मी उल्लेख केला होता. हे आकडे आहेत ना ते डेंजरस आकडे आपल्याला पाहायला मिळतात. 1 बॉल आणि विजयासाठी आता 1 रनची आवश्यकता आहे. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. एक संघ मुंबई विभागातून पाहायला मिळतो तर एक संघ पालघर जिल्ह्यातील अनेक विभागातून खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात कारण तालुका हाफ आहे. आता आसिफ मुच्छळेने मात्र मॅचमध्ये जान टाकले. चला फिल्डिंग सेट करा लगेच. 1 बॉल आणि 1 रनची आवश्यकता. एक बॉल आणि 1 रन. चला बॅटर सुद्धा आले. फिल्डिंग सेट करायची आहे लवकरात लवकर. पालघर मैत्री 11 टीम. चांगलं आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे. ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं, आपल्या फॅमिलीला वेळ कमी देणं आणि मैदानाला वेळ जास्त देणं हेच आयोजन. हे सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. म्हणूनच या आयोजकांना मानाचा सलाम असेल. 1 बॉल आणि 1 रन. चित्तथरारक सामना. कोणत्या संघाला मात्र या स्पर्धेची 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे कारण ही स्पर्धा आहे एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, परंपरेची आणि संस्कृतीची स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते. ज्या स्पर्धेचं आतुरतेने प्रत्येकाच्या ओठांमध्ये नाव असतं. एकविरा स्पोर्ट्स नायगाव आयोजित एकविरा चषक नायगाव. 1 बॉल आणि 1 रन. कोणत्या टीमला मात्र बॅक टू द होम जावं लागेल. सेकंड राऊंडमध्ये कोणता संघ पुढे येईल. 1 वर्ष 365 दिवस 52 आठवडे 8760 तास 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 1 वर्ष पूर्ण होतं आणि आपल्याला थांग पत्ता सुद्धा लागत नाही. म्हणूनच या स्पर्धेला कोणत्या संघाला 1 वर्षाची वाट पाहावी लागणार आहे हे आपण पाहूया. 1 बॉल 1 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळलं गेलंय. अनिल बानेचा मात्र यावेळेला थ्रो थोडासा डायव्हर्ट झाला होता परंतु इथे काय घडलं गेलंय. बॅट ग्राउंडिंग झाले का. थ्रो थोडासा उशिराने झालाय का. ओ माय गॉड. डिसिजन पेंडिंग. या आपण चेक करूया. उस्मान आता यांची खरी कसोटी आहे. ऑन साईडला खेळलं होतं. अनिल बानेने चांगली फिल्डिंग केली होती परंतु थ्रो थोडासा यावेळेला आपण पाहिला तर वॉट झाला आणि इथून जर आपण पाहिलं तर आसिफकडे बॉल येताना उशीर झाला की पोचलेत या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील परंतु त्या ठिकाणी बॅकअप चांगला होता आणि शेवटच्या मोमेंटला जर आपण पाहिलं तर या वेळेला आपण पाहत आहेत नॉट आउट.
आणि या वेळेला आपण पाहताय ते 1 रन कंप्लीट होत असताना अशा प्रकारे मेडिट्रेक्स स्पोर्ट्स बोरिवली टीम ह्या वेळेला बाजी मारत असताना पाहायला मिळत आहे. चांगली अंपायरिंग पाहायला मिळाली. जस्ट एका सेकंदासाठी आपण पाहिलं तर तिथे ऑलमोस्ट पोहोचले आणि आपण पाहिलं तर मेडिट्रेक्स स्पोर्ट्स बोरिवली टीमने अखेरकार बाजी मारली आणि पालघर मैत्री 11 या टीमने मात्र इथेच त्यांचा प्रवास समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंग चांगली झाली होती परंतु थोडासा थ्रो जो होता तो बरोबर या वेळेला बॉलरच्या हातामध्ये आला नाही. बॅकअप चांगलं मिळालं होतं आणि तिथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली इथून जर कदाचित थोडंसं कंट्रोल केला असता, बरोबर थ्रो वेळ घेतला असता तर इथून जबरदस्त आपण पाहिलं तर विकेट मिळाली असती. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी सातत्याने आपल्याला पाहायला मिळतच राहतात. तर रेड कॅप परिधान करणारा मॅन ऑफ द मॅचचा हकदार ओपनिंग बॅटर ज्याचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलंच नाही, परंतु श्री यानंतर एक 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये डेफिनेटली पाठवा. यावेळेला ॲडजस्टमेंट केलं परंतु नेक्स्ट टाइम तुम्ही ॲडजस्टमेंट करा. हवेली पुणे आणि कनक 18 आता होणारा सामना. चला फिल्डिंग सजून घ्या हवेली पुणे टीम आणि कनक 18 टीम. लगेच तुमचे 2 बॅटर